अवकाळी पावसामुळे सोलापूरसह तसंच इतर जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे। राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटांमुळे तब्बल 1.5 लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। यंदा द्राक्ष उत्पादनात 40% घट येण्यासह निर्यातीसाठीच्या द्राक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यंदा डिसेंबरच्या सुरुवातीस पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटांचा सर्वात मोठा फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे। नाशिकमधील 15,000 एकरवरील द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या आहेत। त्या खालोखाल सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे। एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे तर दर स्थिर राहिले आहेत। त्यात अवकाळीची भर पडली आहे। 120 किलो प्रति किलो निर्यातीचा दर होता तो थेट 100 रुपयावर आला आहे। तरीही निर्यातीला द्राक्षे मिळत नाहीत अशी सध्याची स्थिती आहे। ही माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली आहे।